क्लायमेट चेंज साठी सगळ्यात मोठं किंवा नंबर 2चं मोठं कारण मांसाहार आहे. लोकांना ही सुद्धा गोष्ट माहिती नसेल आणि क्लायमेट चेंज मुळे आपल्याला माहिती आहे किती $1000 बिलियन जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान होतं. तर मग सांगा, दारिद्र्य वाढतंय की नाही याने? होय, मांसाहार हे गरिबीचं खूप मोठं कारण आहे आणि त्यात भर म्हणजे लोक म्हणतात, साहेब मांसाहार अर्थव्यवस्थेला चालना देते ना. लोक म्हणतात की मांसाहार एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे ज्यामुळे लोकांची घरं चालतात. साहेब, घरं चालत नाहीत, गरिबी वाढते. जर तुम्हाला गरिबी नष्ट करायची असेल तर मांसाहार बंद करा. आणि हे मी काही काल्पनिक बोलत नाहीये, थोडं संशोधन करा म्हणजे तुम्हाला बरोबर समजेल. मांसाहार हे गरिबीचे खूप मोठे कारण आहे. तुम्हाला हे स्पष्टपणे दिसतंय की तुम्ही मांस भक्षण केलं किंवा निर्यात केली तर त्यातून तुम्हाला किती नफा होईल. उदाहरणार्थ, भारतीय मांस उद्योग जे आहे ते सुमारे $50 अब्ज आहे. यात समजा की 10% मार्जिन आहे, तर त्यात $5 अब्ज तुम्हाला नफा झाला. त्याच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मागल्याच वर्षी फक्त जे क्लायमेट चेंज संबंधित घटनांमुळे सुमारे $150 अब्ज तोटा सहन केला होता. आता तुलना करा.